प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता सत्या मंजूला सांगत असो की काय झालं होतं तेव्हा, आणि मंजू सत्याच्या डोक्याला बंदूक लावून बसलेली असते. आणि आता लगेच मंजू म्हणते की अरे सत्या, तू असं का वागलास आणि का रे तू काच ते हे केलं. तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे, मी खरंच, तुम्ही मला वाटतं का मी अंमली पदार्थामध्ये सामील होईल? अहो, मी कधीच अंमली पदार्थामध्ये सामील झालो नव्हतो. अहो, मला व्यसनाची सवय नव्हती. मी कधी आयुष्यात व्यसनाला शिवलो नाही, आणि मी कधी अंमली पदार्थाला शिवलं असं वाटतंय का तुम्हाला? अहो, असं कधीच नाही घडलं. त्या दिवशी असं घडलं होतं की पोलिसांनी सावीत केलं की हे सगळं मी केलं आहे आणि हे सगळं मी घडून आणलं आहे, असं त्यांनी हे करून दाखवलं. तर आता लगेच ते म्हणतात, मग काय झालं पुढं? तर आता लगेच ते वकील म्हणतात की सत्याला अटक करा आणि त्याला कोठडीची शिक्षा भेटली पाहिजे, असं म्हणतात. आणि मला कोठडीमध्ये जाधव साहेबांपुढे हात जोडले, पण जाधव साहेबांनी काहीच ऐकलं नाही आणि जाधव साहेब मला घेऊन तिथून गेले आणि जाधव साहेबांनी पण मला अटक केली आणि जेलमध्ये टाकलं. तर मंजू म्हणते, सत्या, खरंच मला पण हे खोटं वाटत होतं, पण जेव्हा मला हे सगळं सत्य कळलं ना, तेव्हा बघ तुला काय सांगते मी. अरे मी तो एक दिवस तिथे याच्यामध्ये त्या अकॅडमीमध्ये तिथे मी आवरत होते ट्रेनिंगच्या वेळेस, आणि मी तिथे आवरता आवरता दमून आले आणि पेपर वाचायला घेतला. पेपर वाचत होते, त्याच्यात बातमी दिसली, सत्यजित सुर्वे यांनी अंमली पदार्थामध्ये सामील. त्याच्यामुळे मला असं वाटलं तात्यासाहेबांनीच केलं आहे. माझा सगळा विश्वास तुझ्यावरती होता सत्या. इतका विश्वास तुझ्यावरती, मला काही दाखवलं तरी मला विश्वास बसत नव्हता. मी म्हणायचे नाही नाही, सत्य नाही असू शकतोय, तात्यासाहेबांनी याला फसवलं आहे, असं म्हणते. आणि आता ती म्हणते मला सध्याकडे पहिले जायला हवं. आणि तिची मैत्रीण म्हणते चल जा, मॅडमला विचारून येतो. आणि मी मॅडमकडे विचारायला गेले, मंजू मॅडमकडे विचारायला येते आणि म्हणते की मॅडम मला सुट्टी हवी होती, अर्ज दाखवते. तर आता ती म्हणते की नाही मिळणार तुला सुट्टी, तुला जे करायचे ते कर, सुट्टी लागत असते तिथून कायम सोडून जा, असं त्या मॅडम म्हणतात. तर आता मंजू खूप टेन्शन येतं आणि आता ती म्हणते की लगेच ती मंजू तिथून जाते. तर इकडं त्या मॅडम सगळ्यांना फोन करून सांगतात, आजची दर शिकेना सिक्युरिटी टाईट ठेवा, कारण की कुणी बाहेर जाऊन देऊ नका आणि आता येऊन देऊ नका, असं म्हणते. तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती आतमध्ये जाते आणि तिची मैत्रिणी त्या प्लॅन करतात, आणि मंजू रात्री सगळे शांत झाल्यावरती गपचूप जाण्याचा प्लॅन करते आणि गपचूप तिथून निघते. तेवढ्यात मंजू तिथून वरून कुदी खाऊन जाते, कारण ते हवालदार पुढे उभा असतात. आणि आता ती गेल्यावरती तिची मैत्रीण ती लपते. तर तेवढ्यात ती मंजू आई ग करते. तर आता लगेच ते म्हणतात की हवालदार म्हणतात कोणीतरी ओरडलंय, बघायला येतात तर त्यांना कोणी दिसत नाही आणि ती इकडे येते. तर आता इकडं ती म्हणते, सत्याला म्हणते की सत्या, मग लगेच सत्या म्हणतो की वाघमारे, एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी, एवढा विश्वास आहे तुमच्या माझ्यावर? तर मंजू म्हणते की इतका विश्वास होता सत्या माझ्या तुझ्यावरती की भास, अरे खरंच खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती, पण माझा एवढा मोठा विश्वासघात करशील ना असं मला कधी वाटलं नव्हतं सत्या. अरे इतका विश्वास होता तुझ्यासाठी, मी काही करायला तयार राहायचे, असं म्हणते. तेवढ्यात आता इकडं जे तात्यासाहेब आहेत ते तात्यासाहेब आहे ना बंदूक घेतात आणि गोळी घालण्याचा प्रयत्न करतात. आणि आता ते गोळी घालतात, गोळी वाजते. ते तात्यासाहेबांचा त्यामध्ये भांडणं जुंपतात, दोघं भांडणं करायला लागतात. म्हणजे त्यांचे भांडणं सोडायचा प्रयत्न करते, पण ती काय सोडू शकत नाही. तेवढ्यात आता एक गोळी जाते, ती गोळी अशीच फेक जाते, म्हणजे ती वर लागते, पण गोळीचा आवाज खूप मोठा होतो. सगळेजण खूप घाबरतात, आश्चर्य होऊन बघतात. तर इकडं मम्मी साहेब आणि जयदीप पण ते तर पूर्ण घाबरून जातात. ते म्हणतात सत्य तर काही झालं नसेल ना आपल्या, असं जयदीप म्हणतो. आणि आता जयदीप पण ते हवालदार त्यांना म्हणतात की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. इकडे जे मीडियावाले आहेत ते लगेच बातमी द्यायला सुरुवात करतात, न्यूज देतात. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, सत्यजित सुर्वे यांनी कोणाला तरी गोळी मारली आहे, की तात्यासाहेब यांनी कोणाला तरी गोळी मारली आहे, कारण की आतमध्ये आता गोळीचा आवाज खूप जोरदार आला आहे. आतमध्ये नक्की काहीतरी घडलेलं आहे. इकडं असता सत्याची मम्मी खूप रडत आहे. बघूया सत्या मम्मीचे हाल किती चालू आहेत, एवढं सत्याला जर काही झालं तर यांचे किती हाल होतील, असं म्हणत असतात. तर आता इकडं मम्मी साहेब खूप रडतात, त्यांना म्हणतात जाऊ द्या. तर आता लगेच ते हवालदार म्हणतात की आम्हाला जाऊ द्या ना आतमध्ये, तर आम्ही बघून येतो. मम्मी साहेब तुम्ही काळजी करू नका. तर ते लगेच आतमध्ये जायला लागतात. हवालदार आतमध्ये येतात आणि सत्याला म्हणतात, सत्य दादा सगळं ठीक आहे ना? सत्य म्हणतो की हो सगळं ठीक आहे, काही नाही झालं. तर आता लगेच ते बाहेर येतात आणि मम्मीला सांगतात, मम्मी साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही सगळं ठीक आहे आतमध्ये, कारण की कुणालाच काही झालेलं नाहीये, असं म्हणतात. आणि तेव्हा मम्मीचा जीवात जीव येतो. तर आता इकडं सत्या हा
सत्या म्हणतो की वाघमारे खरंच तुम्ही किती चांगले आहात, माझ्यासाठी किती करत होता ना. तर इकडं तात्यासाहेब आहे, ते तात्यासाहेब म्हणतात की तुला मला गोळी मारायची तर मार, चल आता मी तुला सोडून दिलंय मोकळं, असं तात्यासाहेब म्हणतात. तर तात्यासाहेब म्हणतात माझं जगून तरी काय होणार आहे रे, माझं तरी कोण आहे, कोण पोरं बाळ येऊन रडणार आहे का, कोण काय होणार आहे, मला कुणीच नाही आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही असं म्हणतो. आणि मंजूला अजून सत्याविरुद्ध भडकून देतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.